भरून येते. हा बरोबर आहे. एक 15 रुपये त्यांच्याकडे त्यांनी मला दिले आणि मीच माझ्या हातात मिळाली एक चादर घेतली आणि एक पिशवी घेतली. वायरच्या पिशव्या असायच्या पहिल्या, तंबूसच्या पिशव्या त्याला, आणि त्यांच्यावर निघालो. त्यामधली जी संग्रही आठवण जी आहे यांची 36 वर्षापासून यांच्या सोबत असलेली चादर, जे गाव सोडलं असताना जी चादर आहे ती चादर आणि 15 रुपये आनंदरावाकडे होते आणि पुण्याला आल्यानंतर आज या ठिकाणी त्यांना सर्व वैभव प्राप्त झालं. आणि यांच्या सहवासामध्ये असताना मला एक विशेष आढळून आलं की यांची संत गजानन महाराजांवर नितांत श्रद्धा आहे आणि महाराजांना तुमच्यावर प्रेम आहे. तुमच्या कोथरूडला तुमच्या निवासस्थानी महाराजांच्या पादुका येतात आणि तुम्ही महाराजांच्या पादुकासोबत आलेले जेवढे काही वारकरी आहेत, अजून मला थोडं बोलायचं आहे. महाराज बोलले की मी बोलतो. त्यांचं तुम्ही व्यवस्था करता. अशा प्रकारे यांच्या नावामध्ये आनंद आणि जीवनामध्ये सुद्धा आनंद प्राप्त झाला आहे. तर आणखी तुमच्या जीवनातले काही महाराजांबद्दलचे जे प्रसंग आहेत, अनुभव आहेत, ते सांगतो. एक छोटासा आज आम्ही कोथरूड पुणे या ठिकाणी आलेले आहोत. योगी सम्राट संत गजानन महाराज शेगाव यांनी मुंडगावला पादुकांचा वारसा दिला आहे. मुंडगावला 2 पादुका आहेत. एक असा विषय आहे की भक्त जांभसिंगाजवळ पुंडलिकाकरता दिलेल्या पादुका आणि दुसऱ्या भक्त जामसिंगाला दिलेल्या पादुका, अशा 2 पादुका आहेत. आणि त्या पादुकांचं दर्शन सोहळा म्हणून आम्ही पुणे या ठिकाणी आलेले आहोत. आणि त्या दर्शन सोहळ्याचं आयोजन ज्यांनी केलं ते आमचे आदरणीय आणि अतिशय स्नेही असलेले आनंदरावजी डोंगरे. तर यांचीही थोडक्यात आपण हितगुज करूया. या हितगुजमध्ये मुद्दा असा आहे की मी आज तुम्हाला एक विचारणार आहे की तुमचं नाव आनंद आहे. तुमच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर खरंच माणसाला आनंद मिळतो आणि स्वतः तुम्ही आनंदी आहात. तुम्हाला असं विचारायचं आहे की तुमचं मूळ गाव कुठलं आहे आणि पुण्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे आलात? जय श्री गजानन. गणगण गणात बोलते. आता गजाननाच्या ह्या पालखी सोहळ्या संदर्भात आपण जे भेटलो आणि त्यात एक योगायोगाने काही मुद्दा उपस्थित झाला. त्या मुद्द्याच्या अनुषंगाने जर बोलायचं झालं तर हा विषय येतो की तुम्ही कोणत्या गावचे आहात, कुठून आलात, काय आलात, कशा आहात, सगळ्या ह्या गोष्टी. तर मी मूळचा आहे बीड जिल्ह्यातला. माझं आष्टी तालुक्यात एक छोटं खेडेगाव आहे हाजीपूर. माझे आई वडील ऊस तोडणारे, बैलगाडी आमची. 72च्या दुष्काळामध्ये ते बारामतीच्या इथे छत्रपती सहकारी साखर कारखाना ऊस तोडायला गेले. कारखाना बंद झाल्यावर त्यांनी त्याच भागातल्या विविध तालुक्यात, खेड्यात मोठ्या मोठ्या शेतकऱ्यांच्याकडे शेती काम करण्यासाठी उचल घेऊन तिथं ते स्थायिक व्हायचे 6 महिने, वर्षभर, याच्याकडे त्याच्याकडं. तर आमची परिस्थिती अगदी नाजूक असल्यामुळं, आई वडील ऊस तोडणारे असल्यामुळं आमच्यावरती असे प्रसंग यायचे की मोठे मोठे शेतकरी आई वडिलांना अरे तुरं बोलणे, शिव्या देणे, वाटण तसं राबवून घेणे. त्यांच्याकडे बघितलं की असं वाटायचं की आपल्याला हे शेतीत काम नाही करायचं किंवा असं गुरासारखं राबायचं नाही. मग माझ्या नजरेमध्ये जरा एक चांगलं काय तर काहीतरी कला शिकायची आणि कला शिकल्यानंतर माझी यातून मुक्तता होईल. माझं भविष्य जर मला करायचं असेल तर मला काहीतरी कला शिकली पाहिजे. मग माझ्या नजरेत कलाकार कोण तर ट्रॅक्टरचा ड्रायव्हर. कारण मला तो समोर दिसायचा की ऊस वाहणारा ट्रॅक्टर, शेतामध्ये मोटार बिघडली विहिरीवरची तर तो रिपेअर करणारा वायरमॅन, मोटार रिवाइंडिंग वाले, हे सुतार काम करणारे, वेल्डिंग करणारे, हे माझ्या नजरेत कलाकार होते. मला असं काहीतरी व्हावं असं वाटायचं. आणि आमच्या ह्या वंजारी धर्मामध्ये, वंजारी आम्ही ऊस तोडणारे, त्यामध्ये शिक्षणापासून फार आम्ही वंचित राहतो. कारण 6 महिने ह्या गावाला, 6 महिने त्या गावाला, अशी आमची परिस्थिती. तर कसं बसं मी 10वी पर्यंत शिक्षण शिकलो, पण अगदी खूप हालाकीमध्ये शिकलो. वडिलांना, आईला शिक्षणाचं महत्व माहित नव्हतं. ते तेवढे विचाराचे प्रगत नव्हते. तर आम्हाला क्लासेस नव्हते. माझा 7वी पर्यंत पहिला नंबर असायचा. मी 10वीला गेलो. 8वी 9वी 10वी माझी खूप चांगली होती. पण 10वीला मला शिक्षक चांगले नव्हते आणि गणित काही कळायचंच नाही. माझा गणित विषय गेला, मी नापास झालो. आणि मग
मला असं ते वडील आई यांच्या बरोबर शेतात मी शनिवार रविवारच्या आधी सुट्टीची कामं करायचो, पण रेग्युलर काम करायला अशी इच्छा होय ना. मग मी 4 दिवस दुसरीकडे वर्कशॉप मध्ये गॅरेजमध्ये कामाला गेलो. आणि कामाला गेल्यावरती माझ्या वडिलांचे आमचे जे मालक होते शेतकरी ज्यांच्याकडे आम्ही काम करत होतो, त्यांच्या हाताशी मी काय दिसेना काम करायला. ते सारखे विचारायचे, हा कुठे आहे, अण्णा कुठे आहे, अण्णा म्हणतात मला गावाला. माझे आई वडील मला लहानपणी लाडाने अण्णा म्हणायचे. आणि ते शाळेत पण 10वीला याला त्याला सगळं अण्णा लागलंय. पुण्यात आल्यावर मी माझं नाव आनंद ठेवलंय. त्याच्या मागचा एक फार मोठा इतिहास आहे. मला खूप मोठा अण्णा बिन्ना कोणी म्हणावं असं मला बरोबर वाटायचं नाही, ते की मला ती नकोय पदवी. लहानपणीच मी ते ठरवलं. आणि अण्णा कुठे म्हणले, अण्णा ते म्हणे तो कुठंतरी बाहेर कामाला जातो. मालकाला मी दिसल्यानंतर त्यांनी विचारलं काय झालं, कुठं काय करतो. म्हणलं, त्यांना आप्पा म्हणायचे. आप्पा म्हणलं मला गाड्या रिपेअरिंगचं मेकॅनिक व्हायचंय, कार रिपेअरिंगचं फिटर व्हायचंय गावाच्या भाषेत. मग त्यांचा एक 4 वर्षाचा मुलगा होता, त्यांनी पुण्यामध्ये शाळेत टाकला होता. पूर्वीचे प्रगत शेतकऱ्यांची मुलं जशी आता अमेरिकेला शिकतात तशी त्यांची खेड्यातली लोक पुण्याला शिकायचे. त्यांची पुण्याला मुलगा त्यांनी शाळेत घातला होता. मग त्यांच्या मिसेस वगैरे ते म्हणाले, तू पुण्याला चल, पुण्याला एका चांगल्या तुला गॅरेजमध्ये घालतो आणि घरातलं कामही करशील आणि तूही काम शिकशील, मुलाला शाळेत सोडशील आणशील. म्हणलं ठीक आहे. वडिलांना आईला विचारलं, त्यांची काय प्रतिक्रिया. मी त्यांचा एकुलता एक होतो. परिस्थितीच्या मारे ते काही उत्तर देऊ शकले नाही आणि मला त्यांच्यापाशी ते काय थांबायचं नव्हतं. मग त्यांनी मला मन मोकळे जा नाही म्हणले, पण ठीक आहे जा म्हणले. मग निघाल्यावरती भरून येते. हा बरोबर आहे. एक 15 रुपये त्यांच्याकडे त्यांनी मला दिले आणि मीच माझ्या हातात मिळाली एक चादर घेतली आणि एक पिशवी घेतली. वायरच्या पिशव्या असायच्या पहिल्या, तंगूसच्या पिशव्या त्याला. आणि त्यांच्यावर निघाल्यावर त्यांची जीप होती. जीपनी पुण्याला आलो, बारामती ते पुणे. रस्त्यात एका ठिकाणी चहा प्यायला थांबलो. कधी पुणे पाहिलं नव्हतं, कधी मोठं शहर पाहिलं नव्हतं. एका ठिकाणी चहा प्यायला थांबलो. चहा पिताना ती पहिली कप आणि बशी असायचं. मालकाचा खूप दारा होता. कप बशी पडली खाली, कप फुटला. मालक सारखा अंगावरती खेकसून यायचा. मग त्यांच्याबरोबर पुण्यात आलो. पुण्यात आल्यावरती माझं एक सवय होती, कुठेही जाताना जसा बैल कुत्र रस्ता लक्षात ठेवतं तसा रस्ता लक्षात ठेवायचो. आणि पुण्यात संध्याकाळी 8 वाजता पोहोचलो. पुण्यात शिरताना कुठून कसा आलोय तसं आलो. त्यांच्याकडे आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून परत मला त्यांनी काही ठिकाणं सांगितले होते. मी एक सकाळी 8 किलोमीटर पायी परत फिरून आलो नवीन ठिकाणी, खूप मोठ्या ठिकाणी. म्हणजे असं म्हणजे योग्य रस्त्यावर होते, रस्ता नाही. पुण्यातून मी शिवाजीनगरवरून समजा मी हडपसर पर्यंत चालत गेलो, तिथून परत माघारी आलो. आलेल्या रस्त्याने परत घेऊन माघारी आलो एक स्पॉट म्हणून. मालकाने विचारलं कुठे गेलता, म्हणलं असं असं फिरायला गेलतो. त्यांना खरंच वाटे ना, पूर्वी नकाशा कळायचा नाही, गुगल नव्हता. मला जर इथून जर ठरलेल्या ठिकाणी जायचं, मी फक्त दिशा बघायचो, त्या भागाचा उंच लाईट बघायचो. तेव्हा काही उंच बिल्डिंग वरती लाईट असायच्या. शनिवार पेठेत देवी हाईट्स नावाची बिल्डिंग होती, कॉस्मॉस बँकेचा बोर्ड असायचा. पुणे महानगरपालिकेचं बिल्डिंग होती, त्याच्यावर ते पुणे महानगरपालिका लिहिलं असायचं. सारसबाग तिकडे एखादी बिल्डिंग उंच असेल, तो बोर्ड बघायला त्या दिशेने चालत जायचा, मग तिकडे पोहोचायचं. असं ते असायचं सगळं नवीन नवीन आलेल्या. त्यामुळे कधी चुकायचो नाही, कधी काय नाही. तर पुण्यात आल्यानंतर जी माझी सुरुवात झाली, सुरुवातीला आता मी सांगितलं ती चादर, त्यांनी चादरीचा विषय डोक्यात ठेवला. ती चादर जी आहे, ती चादर मी माझ्या मालकांनी मला एक महिना वर्षभर खूप त्रास दिला, जेवायला द्यायचं नाही. त्यांनी मला त्या गॅरेजवाल्याकडे नेऊन सोडलं. त्यांना सांगितलं होतं याला मेस लावून द्या, हा माझ्याकडे राहील. मालकाचा उद्देश माझ्याकडे ह्याला ठेवून घ्यायचा आणि सगळं काम करून घ्यायचं. आणि त्यांनी त्याचं तिकडे गॅरेजमध्ये काम करावं आणि त्याच्यात तिकडे त्यांनी पोट भरावं. गॅरेजमध्ये पूर्वी पगार द्यायचे नाही, मला ते 5 रुपये रोज द्यायचे. आता 5 रुपये रोज महिन्यातले शनिवार रविवारची सुट्टी असायची, ते दिवस गेले. एक टायमाची मेस 250 रुपये होती. 5 रुपयांनी मला ते 120-130 रुपये मिळायचे. अगं माझा पूर्ण महिना भरला तर माझं पोट भरायचं नाही किंवा मेस व्हायची नाही. मग मी पुण्यात सारसबागमध्ये एका हॉटेलमध्ये काम करायचो संध्याकाळचं. त्यानंतर ते सोडलं की शनिवार पेठेत एक हॉटेलमध्ये काम करायचो. मला 9 रुपये रोज हॉटेलमध्ये रोजचे रोज पगार द्यायचे. आणि हॉटेलमध्ये जेवण वगैरे
पावभाजीच्या हॉटेलमध्ये होतो तर नुसती पावभाजीच असायची. अनेक गोष्टी आहेत सांगण्यासारख्या. सांगायचं म्हणजे की असं होतं की माझ्याकडे काही नव्हतं, एक ती फक्त चादर होती आणि काही मुलांच्या ओळखी झाल्या होत्या. पूर्वी साबणावरती साबणाचं बॉक्स वगैरे मिळालं, स्कीम असतात ना, तसं एक सिंथॉल साबणाचं एक बॉक्स होतं, एक प्लास्टिकची बादली होती आणि ही चादर. आणि मी राहायचो कुठे, गॅरेजमध्ये. तर एक खूप अशी गॅरेजमध्ये जुनी पडलेली गाडी होती, ती गाडी म्हणजे माझं घर होतं, त्या गाडीत मी राहायचो. आणि मी आंघोळ करायचो कुठे, तर ते माझं गॅरेज पुण्यात शनिवार पेठेत ओंकारेश्वर मंदिर आहे नदीच्या कडेला, बालगंधर्वच्या मागच्या साईडला पुलाच्या तिथे पुढे गेलं की तिथे एक जिवंत पाण्याचा झरा आहे नदीला लागून. ते लोक म्हणतात, तिथालचे पूर्वज सांगतात, बाकीचे असे त्या भागातले लोक सांगतात की पर्वतीवरून ते पाणी येतं आणि त्या नदीच्या कडेला तोच झरा आहे. मग मी त्या झऱ्याला रोज सकाळी आंघोळ करायची, माझे कपडे धुवायचे आणि तिथंच शेजारी असलेल्या गॅरेजमध्ये राहायचं. गॅरेजमध्ये एक पडीक गाडी होती की जी काही रिपेअर होणार नाही, मालकाने सोडून दिली. आणि अशा गॅरेजमध्ये गाड्या असतात, त्या गाडीत माझं घर होतं. मी संध्याकाळी त्या गाडीत झोपायचं, फक्त आपली ही चादर नाही आपण. तर ती चादर मी आतापर्यंत सारखी ती सांभाळून ठेवली. घरात सारखी कुठे असायची, दर 2-4 महिन्यांनी मी तिला विचारणार, अरे ती चादर कुठे रे, ती म्हणजे आहे ठेवली. अरे ती कुठे रे, एकदा ती अशी सापडेन असं झाली. आणि परत मग ती हातात आली. हातात आल्यावरती मला कळलं की ह्या चादरीचा रागराग होतोय. मग ती उचलून मी माझ्या गाडीत ठेवली आणि गाडीत ती चादर सतरंजी कायम ते एका बॅगमध्ये मी ठेवू. आणि त्यात माझा एक आई वडिलांचा पण फोटो असतो त्यात. ते सगळं ते एका पिशवीत मी ठेवलं असतं. आणि योगायोगाने गजानन महाराजांच्या कालच्या कार्यक्रमामध्ये, दर्शन सोहळ्यामध्ये, महाराजांचा हरिपाठाचा कार्यक्रम होता. हरिपाठाच्या कार्यक्रमामध्ये त्यांना खाली बसकर पाहिजे होती की पाऊस पाणी पडतंय म्हणून चटई तरी पाहिजे, सतरंजी तरी पाहिजे, काहीतरी पाहिजे. मी माझ्या घरात विचारलं, तसं काही देण्यासारखं नव्हतं. मग मला पटकन आठवलं की अरे माझ्या गाडीच्या डिकीत ती चादर आहे, सतरंजी आहे. मी मुलाला सांगितलं, पटकन जा रे तेवढं घेऊन ये. तो घेऊन आला. घेऊन आल्यावर ती चादर टाकल्यानंतर तोपर्यंत ती टाकीपर्यंत खाली काही डोक्यात नव्हतं माझ्या. तर ती टाकल्यावर हे सगळे त्याच्यावरती ते विना आपलं पकवास ठेवल्यावरती मग मी आमच्या हळूच कानात सांगितलं, ही चादर गेले 36 वर्षापूर्वीची आहे आणि मी पुण्यात पहिल्यांदा येताना ती तेवढी बरोबर आणली होती आणि ती माझी चादर आहे. तर मंडळी, चादरीवरती मी ते सांगितलं. मनुष्याच्या जीवनामधला जो प्रवास असतो, तो प्रवास, यांचा प्रवास अप्रतिम म्हणावा लागेल. कारण या प्रवासामध्ये प्रतिकूलता खूप आहे आणि प्रतिकूलतेमधून अनुकूलता कशी प्राप्त होते, त्यामधली जी संग्रही आठवण जी आहे, यांची 36 वर्षापासून यांच्या सोबत असलेली चादर, जे गाव सोडलं असताना जी चादर आहे, ती चादर आणि 15 रुपये आनंदरावाकडे होते आणि पुण्याला आल्यानंतर आज या ठिकाणी त्यांना सर्व वैभव प्राप्त झालं. आणि यांच्या सहवासामध्ये असताना मला एक विशेष आढळून आलं की यांची संत गजानन महाराजांवर नितांत श्रद्धा आहे आणि महाराजांना तुमच्यावर प्रेम आहे. तुमची श्रद्धा असल्यामुळे महाराजांना तुमच्यावर प्रेम आहे आणि तुमच्यावर प्रेम असल्यामुळे एवढ्या मोठ्या पुण्यामध्ये तुमच्या कोथरूडला तुमच्या निवासस्थानी महाराजांच्या पादुका येतात आणि तुम्ही महाराजांच्या पादुकासोबत आलेले जेवढे काही वारकरी आहेत, अजून मला थोडं बोलायचं आहे. महाराज बोलले की मी बोलतो. त्यांचं तुम्ही व्यवस्था करता. अशा प्रकारे यांच्या नावामध्ये आनंद आणि जीवनामध्ये सुद्धा आनंद प्राप्त झाला आहे. तर आणखी तुमच्या जीवनातले काही महाराजांबद्दलचे जे प्रसंग आहेत, अनुभव आहेत, ते सांगतो. एक छोटासा अनुभव नाही म्हणता येणार, माझी सुरुवातीचा गजानन महाराजांचा अनुभव मिळाला आणि तो फार मोठा आहे. सांगायचं तात्पर्य असं की आता ज्या कार्यक्रमाला आपण आहोत आणि त्याची सुरुवात कशी झाली. मी ह्या विराटपेक्षा थोडासा मोठा असेल. विराट कदाचित 12 वर्षाचा असेल, 13 वर्षाचा. मी 16 वर्षाचा होतो. मी गॅरेजमध्ये नवीन दाखल झालेल्या मुलाला गॅरेजमध्ये पहिलं गाड्या स्वच्छ करायला, पुसायला, धुवायला सांगतात, गॅरेज झाडून घ्यायला सांगतात. तसं सकाळी माझं एक काम असायचं की गाड्या 4 असतील तर 4 पुसून घ्यायच्या, धुवून घ्यायच्या. पूर्वी गाडी तिचं डॅशबोर्ड आतलं पत्र्याचं असायचं, फिएट, अँबॅसिडर, ज्याच्यावर मीटर बसतात ना स्टेअरिंगच्या बाजूला, ते पत्र्याचं असायचं. आणि त्या पत्र्याच्या प्लॅटफॉर्मवरती मला असे स्टिकर दिसायचे, त्याला मागं लवचिंबक असलेले, मॅग्नेट असलेले, गोल गोल. मग त्याच्यावर साईबाबा होते, स्वामी समर्थ होते, गजानन महाराज होते. माझी साईबाबांची ओळख नव्हती, माझी साईबाबांच्या स्वामी समर्थांची ओळख नव्हती, माझी गजानन महाराजांची ओळख नव्हती. मला ते परिचित नव्हते, कारण मी अशा भागातून आलो होतो, ग्रामीण भागातून. आणि ह्या शिर्डी, स्वामी समर्थ, गजानन महाराज परिचित माझ्या काही
यायचं कारणच नव्हतं. मला फक्त फार प्रचलित आहे म्हणून पंढरपूरचा विठोबा माहित होता की आमच्या भागातले आमचे माणसं आई वडील वगैरे पंढरपूर विठ्ठल रुक्माई किंवा देहू आळंदी करणारे पायी वारकरी फिरणारे तेवढं माहित होतं. पण ते मग मी सगळे स्टिकर बघितले मी म्हणायचो हे कोण आहेत बाबा, ते कोण आहेत बाबा, ते कोण आहेत. मला त्यातमध्ये हे गजानन महाराजांचं जे फोटो होता ते गजानन महाराज म्हणून माहित नव्हते. पण माझ्या दृष्टीने दारू पिणारा, पिक्चर बघणारा, चिली मोडणारा हे कामातून गेलेली माणसं, हा कोण नागडा साधू आहे असं ते चिली मोडतो आणि त्याचं काय येतं स्टिकर, हा असा कोण माणूस. माझ्या दृष्टीने ते मला असं तुच्छ वाटायचं. गजानन महाराजांचं अरे हे काय असलं कसलं हे, म्हणजे मला जी शिकवण मिळाली त्या शिकवणीतून मला ते मी त्यात बघायचो. आणि मग मी कुठेही गेलो ते मला ते सारखं समोर तेच असायचं. कुठेही गेलो की मला ते स्टिकर दिसायचं, कुठल्याही कुणाकडे गेलो की मला ते दिसायचं सारखं. आणि ते सारखं सारखं मला दिसलं ते मला हॅमरिंग झालं, माझ्या डोक्यात सारखं बसलं. ते चिली मोडणारा महाराज कोणतरी आहे आणि त्यांना गजानन महाराज म्हणतात. आणि मग मी ज्या गॅरेजमध्ये शिकत होतो तिथे एक ब्राह्मणाचा मुलगा कामाला आला शिकायला, संदेश बिडवे त्याचं नाव आहे, अजून माझ्या संपर्कात. 4 दिवसापूर्वी माझ्याकडे आला होता. तर त्याने माझी त्याची जरा थोडीशी जमल्यानंतर तो मला आंद्या व्हायचा. अरे आंद्या म्हणे तू एवढा हुशार आहेस, तुझा गणिताचा पेपर गेलाय, माझी मावशी क्लासेस घेते आणि तिच्याकडे तू क्लास लाव, तुला शिकवेल, तू पास होशील. म्हणलं ठीक आहे संदेश चल. घेऊन गेला मला त्या मावशीकडे. घेऊन गेल्यावर त्याच्या मावशीनी मला पाहिलं, मला म्हणे ठीक आहे तुला शिकवते. मोठी सुजाता कानू तिचं नाव, लेखिका आहे, पुस्तक वगैरे लिहिते. आता मी तिला या कार्यक्रमात 2दा बोलवलं होतं आपल्या, तर ती योगायोगाने नाही येऊ शकली. तिच्या नवऱ्याचं नाव अशोक टिकेकर, तेही लेखक होते, गेले ते 2 महिने आले. तर तिने मला चांगलं शिकवायला सुरुवात केली. आपटे रोडला होतं ते शिर्के, बीजी शिर्के बंगल्याच्या बाजूला त्यांचं अपार्टमेंट होतं. त्या मला सकाळी पेडमध्ये पैसे घेऊन जे असतं इतरांबरोबर तसं शिकवायच्या. आणि मी अगदी त्यांच्या बहिणीचा मुलाचा मित्र आहे म्हणून मला संध्याकाळी त्या परत मला फुकट शिकवायच्या. मला असं घराच्या बाहेर पायरीवर संध्याकाळी बसवायच्या 9 वाजता आणि अभ्यास द्यायचा आणि थोड्या वेळाने बाहेरून बघायचे. असं 10 वाजेपर्यंत मला ते बाहेर बसून शिकवायच्या. आणि त्यांच्या घराकडे जाणारा जो रस्ता होता त्या रस्त्यावरती गजानन महाराजांचं एक छोटासा मठ होता, मंदिर होतं. तिथं लोकांची आवक सारखी असायची. गोले रोडला, आपटे रोडला एक आहे मंदिर, तिथं गोले रोडला बालगंधर्व पुण्यात डाव्या हाताला दुसऱ्या गल्लीत, तिथून मी सारखा जायचो यायचो. आणि मग मला परत ते समोरच असायचं सारखं, अरे ते परत आहे तेच महाराज आहेत समोर. मग हळूहळू मी आपलं त्यांना हात जोडायला सुरुवात केली. हे देवा मला पास कर, मी 10वीला बसलोय, मी अभ्यास करतोय, मला चांगलं यश येऊ दे. आणि थोड्या दिवसात 10वीची परीक्षा झाली, माझा नंबर चांगला लागला, मला चांगले मार्क पडले, मी पास झालो. 1992 साली पास झाल्यामुळे मी म्हणलं आता मी हे जिथं असतील तर एकदा भेटायला जाईल. मग शेगावला जायची, त्यांची थोडीशी माहिती घेऊन मग सारखं ते डोक्यात शेगाव 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 बऱ्याच वेळा जायचा प्रयत्न केला, पण काय जायला जमलंच नाही. त्याच्यानंतर मी एक एक्सपर्ट मेकॅनिक झालो माझ्या नजरेने. कुठल्याही गोष्टीचं प्रश्नाचं उत्तर तुम्ही जेव्हा देता तर ते प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल तर तुम्हाला स्वतःलाच माहिती असतं, कोणी तपासायची गरज नाही. तसं ते मला ते माझ्या सगळ्या गोष्टीचा कॉन्फिडन्स असायचा. मग शेगावला जायचंय, निघालो तर काहीतरी अडचणी यायच्या आणि मी चांगला मेकॅनिक झालो ही माझी स्वतःची खात्री पटल्यावर मी काही मित्रांबरोबर गॅरेज चालू केलं. गॅरेज चालू केल्यावरती 2-3 जणांनी मिळून आम्ही एक शॉप घेतलं भाड्याने आणि तिथे काम चांगलं करायला लागलो. काम करत असताना जीव तोडून काम करायचो. ते गॅरेज माझी आता बायको आहे तिच्या मामाची जागा होती ती, आणि तिचं घर शेजारीच होतं. विषय आलाय जुळून सांगतो. तर त्या आता ज्या माझ्या सव आहेत त्या कुठूनही मी आलो त्यांचं लक्ष माझ्याकडे असायचं आणि मलाही त्या दिसायच्या सारख्या. मी गाडी खाली झोपलो, माझी नजर जरी अशी नुसती वरती गेलं तरी त्या समोर दिसायच्या आणि शेजारीच घर होतं. कदाचित त्यांना मी फार आवडत होतो, आश्चर्य तसं. मग काही मित्रांच्या याच्यामध्ये दुर्गुणातून चांगलं म्हणतात तसं 31 डिसेंबरला आमची मित्रांची पार्टी होती आणि सांगायला काहीच हरकत नाही, तेव्हा आम्ही बिअर पित होतो सगळे. ही आता गोष्ट 28-29 वर्षापूर्वीची आहे. माझे काही मित्र म्हणले, अरे तू खूप मुलींना भेटतो, तुझ्या खूप ओळखी आहेत, ह्या मुलीला भेटून जाऊ ना.
मी त्या सुजाता कानूनच्या 10वी शिकवणाऱ्या माझ्या टीचर होत्या, त्यांच्याकडे खूप लोक मुलं असे क्लासला यायचे आणि माझी त्या 40-50 विद्यार्थ्यांची मोठ्या घरच्या सगळ्यांची ओळख झाली. मग माझे मित्र ते सगळे होते आणि हे गॅरेजचे माझे जे मित्र होते ते बघायचे की याची हे मित्र ते मित्र ते मित्र, कारण मी ते शिकत होतो ना आणि शिकलो होतो, त्यामुळे ते संगत चांगली जुळली होती. कदाचित चांगल्या विद्यार्थ्याला सगळे जवळ करत असतील तसं. तर हिच्याशी बोलणं मला काय आवड नव्हतं. माझ्या मित्रांनी सांगितलं तू हिच्याशी बोलून दाखव. मी तिच्या पाशी गेलो. ती कुठे भेटली तर एक भेळीचा गाडा होता, तिथे तिच्या बहिणीच्या मुलाला ती भेळ घेण्यासाठी आली होती, त्यांच्या घराच्या जवळ एकदम. आणि मी तिच्या कानापाशी गेलो आणि म्हणलं कुठं भेटू. मस्करी मस्ती किंवा ते विषय असेल जुळून आलेला. तिने सांगितलं अलंकार पोलीस चौकीचे ते सकाळी 7 वाजता भेटा. तिने रात्री 1 वाजता जागलेला माणूस 1 वाजेपर्यंत मित्रांमध्ये, सकाळी धडपड उठून न तोंड धुता न आंघोळ करता धावत पळत तिला भेटायला गेलो. ती मला तिथे भेटली. तिने मला पहिला प्रश्न विचारला, माझं लग्न ठरवायचं काम चाललंय, मला मुलं बघायला येतात, तू माझ्याशी लग्न करशील का विचारलं. मी सांगितलं खऱ्या गोष्टी आहेत, ती समोर आहे, तुम्ही समोर आहात, ती बाजूला आहे. म्हणलं माझ्या घरची परिस्थिती खूप बेकार असते, आमची बैलगाडी ऊस तोडणार आहे, मी तुला इथे मेकॅनिक दिसतोय, ही माझी करिअरची सुरुवात आहे, मला पुढचं काही माहित नाही, अजून माझं स्वतःचं घरदार काही नाहीये, माझं वय वर्ष होतं 23-24. ती चालेल म्हणाली. आम्ही थोडं जवळ गेलो चालत, एखाद्या स्नॅक सेंटर जवळ गेलो, पण आम्ही तिथे चहा पण नाही पिलो. ती तिच्या घरी निघून गेली, मी माझ्या घरी निघून गेलो. ही 31 डिसेंबर नंतर 1 जानेवारीची सकाळची पहिली भेट आमची. 1 जानेवारी 96. त्यातून 5-6 दिवस गेले, काही लक्ष दिलं नाही मी. आणि 4-5 तारखेच्या नंतर मी गावाला गेलो नाशिकला मित्राबरोबर. 6-7 तारखेला आल्यावरती तिने घरी सांगितलं त्यांच्या की मला त्या मुलाशी लग्न करायचंय, कोणीतरी बघायला आल्यावर पसंत करणार असेल. घरचे हे मराठी माणसं आहेत इकडचे, मुळशी तालुक्यातले. इकडचा मराठी माणूस म्हणजे सगळे घाबरतात त्यांना. त्याच पद्धतीने त्यांच्या लोकांनी मला लगेच आमच्या मित्रांना सगळ्यांना बोलून मला समोर बसवलं आणि सांगितलं हिच्या नादाला लागायचं नाही, तू पुन्हा सोडून जायचं. आणि समोरचं तसं वातावरण बघून मी मनात ठरवलं की पुन्हा सोडून जायचं, आपल्याला नाही राहायचं, कारण ते त्या पद्धतीचं होतं ते. आणि मग 8 जानेवारीला सगळं ठरलं की आता संपलं, आपलं पुण्यातून निघून जायचंय. रात्रीचं मी आपलं निवांत झोपलो, सगळं आवरावरी केली आणि सकाळी मी निघून जाणार. तेवढ्यात 9 जानेवारीच्या दिवशी, 8 जानेवारीच्या नंतर दुसरा दिवस 9 जानेवारीच्या दिवशी काही 2-4 लोक आले मला शोधायला, हा घरी आहे का. मी घरीच होतो. अरे मला सांगितलं ती मुलगी घरातून निघून गेलेली आहे आणि तुला सगळे शोधतायत. मग मी माझ्या एका स्पेअर पार्ट सप्लाय आम्ही गॅरेजवाले तर त्याच्याकडे गेलो. तिथं त्याचं आमचं चांगलं जुळत होतं आणि त्याच्याकडे फोन होता. तिथं जाऊन गेल्यावरती त्याने सांगितलं, तेव्हा 9-9:30 वाजले होते, की अरे तुझ्या त्या मित्राचे सारखे माझ्या घरी फोन येत आहेत, त्याला फोन कर. त्याला फोन केला, तो मला म्हणला सालेल तू पहिला घरी ये, साल्या तू पहिला घरी ये म्हणला. तू कुठेस? ला येते. घरी गेलो तर म्हणला अरे माझ्या घरी तिचे सारखे फोन येत आहेत. आणि मी जाऊन गेलो तर तिचा फोन वाजला, तेव्हा लँडलाईन होते. मी फोन घेतला, ती बोलली माझ्याशी, मी विठ्ठल मंदिराच्या इथं थांबलेले आहे. मी काहीच बोललो नाही, त्यालाही विचारलं नाही. त्याची मारुतीची गाडीची किल्ली घेतली आणि हिच्यापाशी गेलो. आमच्या दोघांची काही चर्चा नाही. तिला म्हणलं गाडीत बस. गाडीत बसलो, मित्राच्या गॅरेजला गेलो, तिथं ती मारुती कार सोडून दिली, तिथून एक स्कूटर घेतली आणि मला ठरवलं पोलिसांच्याकडे जायचं. कारण यांच्या लोकांशी आपण भांडू शकत नाही, लढाई करू शकत नाही. हे काय असेल तर आपला विषय पोलीस मिटवतील. पोलिसांच्याकडे गेल्यावरती पोलीस स्टेशनला जायच्या आधी थोडंसं सिम्बॉसिस कॉलेज आहे, त्याच्या बाजूला एक आतमध्ये पोलीस वसाहत आहे. तिथे असं लक्षात आलं की इथे एक आपल्या ओळखीचे पोलीस आहेत, हे आपलं ऐकून घेतील, आधी त्यांना सगळं सांगू, मार्ग सांगतील. त्यांच्या घरी गेलो आम्ही दोघं, ही बरोबर होती. आतमध्ये गेल्यावर ते कधी घरी न सापडणारा पोलीस घरी सापडला आणि मग त्याने घरात घेतलं, विचारलं काय वगैरे, तिला विचारलं. ती म्हणली मला लग्न करायचंय. तिची खूप मनापासून इच्छा होती. माझा काय असा सिरियस विषय काहीच नव्हता लग्नाचा. म्हणजे आई वडिलांना बोलताय, कोणाला विचारलं नाही, काय नाही, काम शिकलोय, बरेच मित्र आहेत, 4 पैसे मिळतात, थोडासा टार्गेटपणा होता, गाड्या उडवणं, गाड्या पळवणं, कोरकटपणा होता तसा. पैशाला कधी कमी नाही पडायची. कोणाची गाडी पॉलिश केली, रबिंग केली, 5-50 रुपये लगेच खिशात असायचे.
आणि त्या हिशोबात आविर्भावात असायचो. आणि त्यामुळे असं आयुष्याचा काही गंभीर विचार नव्हता केला की आता लग्न करायचंय, आमका करायचंय, तमका करायचंय. हे योगायोगाने घडलेल्या गोष्टी असतील, कदाचित महाराजांची कृपा असेल, महाराजांनी काय ठरवलं असेल, गजानन महाराजांनी सगळं केलं असेल. मी महाराजांचा तेव्हा सेवक होतो, भक्त होतो. उदयास आलेला महाराजांचा लढा लागलेला एक मी नवीन भक्त होतो. आणि मग ते ग्रस्त पोलीस त्यांच्या घरी गेले होते, घरातून बाहेर गेले. ही बायको आहे ती त्या पोलिसाच्या बायको बरोबर ती किचन मध्ये जाऊन बसली, मी बाहेर रूम मध्ये बसलो. तर त्यांच्या गप्पा. आणि जरा वेळाने तासाभराने ते पोलीस ग्रस्त 5-25 मुलांना, गुरुजींना हार, तोरे, मंगळसूत्र, भलं ते तुळशी बागेतला असेल, घेऊन आले. घेऊन आल्यावरती आम्हाला 2-3 रिक्षा भाड्याने करून एका रजिस्ट्रेशन ऑफिसला घेऊन गेले. तिथे गेल्यावर ते कळलं की इथं प्रॉपर्टीचं रजिस्ट्रेशन होतं, माणसाचं होत नाही. मग तिथून दुसरीकडे घेऊन गेले, रुबी हॉलच्या तिकडे, मोबेस कोर्ट नावाच्या ठिकाणी. तिथे गेल्यावर 1-1:30 वाजला होता. ते ऑफिस बंद झालं. पण त्या पोलिसांनी त्यांच्या ओळखीने ते लगेच सर्टिफिकेट घेतलं. तिथं काही नाही, आम्ही एका बाजूला बरोबर राहिलो होतो झाडाखाली. त्यांनी ते जाऊन आणलं, काय आम्हाला माहित नाही, ते सगळं आणलं सर्टिफिकेट. तिथून त्यांनी त्या रिक्षात घातलं. संध्याकाळचे 5-6 वाजले. गोखले नगरला आणलं. शिंबवाशीच्या बाजूला गोखले नगर आहे, तिथं आणलं. एका साईबाबाच्या मंदिरामध्ये संध्याकाळी 6 वाजता. त्यांच्या घरचं कोणी नाही, माझ्या घरचं कोणी नाही, समोरचेही लोक कोणी ओळखीचे नाहीत. आजही गुरुजी समोर भेटलं, ते माहित नाहीत कोणते आहेत. गुरुजी परत कधी दिसले नाही. आमच्या दोघांचं लग्न लावून टाकलं. लग्न लावल्यावर लग्न काय, दोघांचे 2 हार आणि एक फोटोवाला आणला होता त्यांनी, कॅमेरामॅन. फोटो काढले, शुभमंगल झालं. बाकीच्या काही कुठल्या गोष्टी नाही. लगेच आम्हा दोघांना तिथून एक ठराविक ठिकाणी सांगितलं, तुम्ही आजच्या दिवस इथे राहा आणि कोणी काय विचारलं तर माझं नाव सांगा. त्या पोलिसांनी सांगितलं. तिथे राहिलो. तिथे राहिल्यावरती दुसऱ्या दिवशी उठून सकाळी काही ओळखीच्या ठिकाणी गावाल्यांकडे गेलो. गावाल्यांनी एक दिवस ठेवलं आणि त्यांच्या घरात माझ्यासारखे तरुण मुलं होते. शेजारच्या रूम मध्ये त्यांची भांडणं चालू झाली की आपली मुलं असं करतील, कशाला ठेवला वगैरे. ते सगळं ऐकलं. भिंतीच्या आड स्कूटरला किक मारली, परत गाडीवर बसलो आणि जिथं राहत होतो, ज्या रूम मध्ये राहत होतो तिथेच परत आलो तिसऱ्या दिवशी. आणि जिथे काम करतो यांच्या घरी तिथंच कामाला गेलो. का तर एक ठरवलं, गावाला जाऊन काय करणार आहे, आई वडील तर ऊसच तोडतात ह्या शेतातून त्या शेतात, किंवा दुसरीकडे काम करतात, विहीर फोडायचं काम घेतात, कोणाचा 5 तासा घेतात, कुठं कोणाची तरी शेती उक्ती करायला घेतात. घरी तर पावसाळी शेती आहे. गावाला आपल्याला मारून टाकू द्या, नाही तर काही करू द्या, आपण तिथेच काम करायचं, तिथेच जायचं, तिथेच राहायचं. त्यांच्या घराशी जरी परत जाऊन जोरात काम सुरुवात करायला केलं. मग 2 दिवसांनी 4 दिवसांनी कोणावर तरी भांडणाची, कोणतरी बोलवायचं, कोणतरी शिवे द्यायचं, डोकून बघायचे. सारखं ते 2-3 महिने जरा जोरात क्रॅश झालं. ते तसं चुकीचंच आहे. तिथलीच मुलगी तिथं जाऊन काम करतो, फार आगाऊपणा झाला तो. आणि ते मराठी माणसं ह्यात त्यांना थोड्या दिवसांनी ते सहन नाही झालं आणि थोडस त्यात क्रॅश झालं. तिथून मग मला परत काम सोडावं लागलं. भली ती लाईनच सोडावं लागली. आणि 2 वर्ष मी माझं स्वतःचं काम करत असताना दुसऱ्याकडे मी कामाला राहिलो. अजून बेकार दिवस आले. 2 वर्षांनी आता जे माझं आनंद गॅरेज नावाचं ठिकाण आहे आणि जी जागा आहे थोडीशी ओळखीची आता सगळ्यांची, ती त्या जागा मिळण्याचा योग मला आला. आणि त्या जागेला तेव्हा मामुलीचं डिपॉझिट आणि चांगलं भाडं होतं. ह्या भागात मला कोणी ओळखत नव्हतं. मी माझ्या चांगला मेकॅनिक आहे हे माझं स्वतःचं सर्टिफिकेट, कारण मी म्हणलं कुठलंही उत्तर देतात आपल्याला माहित असतं की ते बरोबर आहे. त्या भरोश्यावर मी इथं येऊन पुण्याच्या दुसऱ्या कोपऱ्यातून गॅरेज चालू केलं. गॅरेज चालू केल्यानंतर परत इथे गजानन महाराजांचा संबंध येतो. गॅरेज चालू केल्यावर माझ्या ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये मला ती जागा 26 तारखेला 26/6/97 हातात मिळाली होती. आणि मी 1 तारखेपासून त्याचे पुढच्या 1 तारखेपासून त्याचं अग्रीमेंट होणार होतं. 4 दिवस त्या मालकांनी मला सांगितलं तू साफसफाई करायला घे. तर मी ते लगेच चालू करायचं ठरवलं. आणि त्या 26 तारखेला मी मस्तपैकी तिथं सत्यनारायणची पूजा आहे वगैरे सगळा सेटअप लावला. सेटअप लावल्यावरती माझे 5-25 मित्र गोळा केले. मित्र खूप मला असे 6 वाजले दिले की 30 मित्र लगेच उभा व्हायचे. मित्र वगैरे सगळे गोळा केले आणि आज गॅरेज चालू करणार. थोडं 8-10 लोकांना 5-25 गिरायकांना सांगितलं. गुरुजी काय कोणताही पकडून आणू, ब्राह्मण काय कोणी आणून पूजा सांगू, असा माझा आविर्भाव. आणि संध्याकाळी 6-7 वाजले. ज्यांना पूजेला बसवणार होतं माझ्या मित्राला आणि बायकोला
त्यांनाही तयार होऊन बोलवलं. माझ्या कुठल्याही धार्मिक कार्यक्रमामध्ये मी स्वतः त्यात जात नाही, मी बाजूनी थांबतो बघा, आणि दुसऱ्याला सांगतो आरती कर, तू ये, तू हे दे, तू ते सत्कार कर. मी जात नाही पुढे, किंवा माझा कधी मी कोणाला फोटोही देत नाही, मला ती प्रसिद्धी नको आहे. तसा माझा एक मित्र बोलला होता, तो नवरा बायको दोघं तटून थटून आले पूजेला, आणि आम्ही सगळीकडे फिरलो, माणसांना पाठवलं सगळ्या. आम्हाला कोणी गुरुजीच भेटाना, कोणी ब्राह्मण आहे ना आमच्या पूजे सांगायला. संध्याकाळी 7:30 वाजले, 7:45 वाजले, स्पीकर लावलाय, सगळं झालंय, आणि आता काय करायचं. बरोबर 8 वाजायला 10 मिनिटं कमी असताना एक पांढरे शुभ्र कपडे घातलेले गोरा गोमटा माणूस, अजान भाऊ मस्त उंच आला. चल रे पूजा सांगायची ना तुझी, होय वर्षी. त्यांनी लगेच त्या दोघांना बसवलं पाटावरती आणि पूजा सांगितली. छान सत्यनारायण पूजा, एकदम मस्त, मंत्रमुग्ध सगळे झाले, एकदम मस्त. प्रत्येक गोष्टीला माझी बायको साक्षीदार आहे. मग एवढी छान पूजा झाली. त्यांनी पूजा झाल्यावरती स्वतः दक्षिणा मागून घेतली, दक्षिणा आम्ही दिली, पाया पडलो. आजपर्यंत मला ते गुरुजी परत कुठेही दिसले नाहीत. मग माझं ते गॅरेज 26/6/97 साली, ते गॅरेज माझं 26/6/97 साली, एकच मिनिट, 26/6/97 साली चालू केलेलं गॅरेज. आजपर्यंत खंड पडलेलं नाही, आणि मला कधी 1 रुपया कमी पडलेला नाही. आणि माझी बायको जेव्हा घरातून निघून गेली होती आणि तिला मी घ्यायला गेलो होतो, तेव्हा तिने तिच्या हातात एक 100 रुपयाची नोट आणली होती. त्या 100 रुपयाच्या नोटेवरती मी माझं एका ठिकाणी गॅरेज मध्ये काम करत असताना, दुसऱ्याच्या गॅरेजमध्ये, तर तिथे एक पिग्मी अकाउंट वाला, डेली कलेक्शन वाला एक माणूस आला, आणि तर अशा प्रकारे आमचे आनंदराव यांचा आपण आज या माध्यमातून हितगुज आणि साधलेला आहे. यांच्याकडे संत गजानन महाराजांच्या पादुका आल्या. यांच्या जीवनामध्ये जे काही वैभव प्राप्त झालं, वैभव संपन्नता जी मिळाली, त्याला कारण संत गजानन महाराज आणि त्यांच्या कृपेने सर्व यांना प्राप्त झालं. तर आपण अशा प्रकारे आज आनंददाई वगैरे यांच्याशी संवाद साधला. रामकृष्ण हरी, जय गजानन. निघालं येत आता.